राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार, म्हणजेच या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच भाऊबीज गोड होणार। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या त्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भाऊबीज गोड होणार। सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि त्यांचं भाऊबीज पण या ठिकाणी गोड होणार। जर तुम्ही या 22 जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला 2 हप्ते एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून या ठिकाणी घेता येणार आहे। कारण की आता राज्य सरकारने आजच डीबीटीचं बटन दाबून या 22 जिल्ह्यांसाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। पैसे या ठिकाणी वाटपाला चालू झालेले आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। कारण की राज्य सरकारने जेव्हा डीबीटीचं बटन दाबले जातं त्यानंतर तुम्हाला 24 ते 48 तासाच्या आत पैसा जमा होतो। जर तुमचं बँक अकाउंट या एक बँकेमध्ये असेल किंवा या एक बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पैसा खूप फास्ट येणार, म्हणजे तुम्हाला पैसा अर्ध्या ते 1 तासामध्ये येणार। जर तुमचं बँक अकाउंट या 2 बँक अकाउंटमध्ये असेल तर तुम्हाला पैसा यायला फक्त अर्धा तास लागू शकतो, किंवा इतर बँक खात्यामध्ये तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला 7 ते 8 ते 9 ते 10 ते घंटे लागू शकतात, 10 ते 12 घंटे तुम्हाला लागू शकतात। कारण की या 2 बँकेमध्ये फास्ट पैसे येतो, कारण की या 2 बँकी गव्हर्नमेंटच्या बँके आहेत। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे, ज्या 22 जिल्ह्यामध्ये पैसा वाटप चालू झालेलं आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 22 जिल्हे जाणून घेऊ व त्या 2 बँका कोणत्या आहे, ज्या 2 बँकामध्ये अर्ध्या तासामध्ये पैसा जमा होईल। कारण की राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। जसं राज्य सरकार इकडून डीबीटीचं बटन दाबतं तसंच तिकडे पैसा पडतो, फक्त त्याला अर्धा तास लागतो। तर चला सविस्तरपणे त्या 2 बँका बघून घेऊ आणि ते 22 जिल्हे कोणते आहेत, ज्या 22 जिल्ह्यामध्ये आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून आजच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करून या ठिकाणी टाकणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे आणि कोणते आहेत ते 2 बँका। पण जर तुमचं हे काम कंप्लीट नसेल, हे काम अधुरं असेल, हे काम खूप महत्त्वाचं आहे, जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही। तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते काम। तर चला सर्वात प्रथम आपण बघणार आहोत जिल्हे। जर तुम्ही या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये असाल तर तुमची भाऊबीज गोड, कारण की या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित पडणार आहे। तर चला सविस्तर मांडूया कोणत्या आहेत ती जिल्ह्याची लिस्ट आणि कोणत्या आहेत ते 22 जिल्हे। त्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यादेवी नगर। तुमच्या माहितीच तो सांगतो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित 2 हप्ते कसे, तर त्या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा पीएमचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, या ठिकाणी 2000 रुपये, आणि तुम्हाला नमोचा मिळणार आहे, नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा 2000 रुपये, असे तुम्हाला 4000 रुपये एकत्रित अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा होणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे। समोरचा जिल्हा असणार आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। तर चला समोरचा जिल्हा बघूया जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2 हप्ते एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पडणार। 12 तासाच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये आणि 2000 रुपये असे 4000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना जमा दिसणार। पण जर त्यांचं अकाउंट या 2 बँकेमध्ये असेल तर त्यांना अर्धा तास लागणार, अर्धा तासाच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार। तर चला समोरचा जिल्हा आहे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण अत्यंत आनंदाची बातमी, त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसा जमा होईल। संभाजीनगरचं नाव पण या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी सरकारने टाकलेलं आहे, त्यामुळे चिंता करू नका संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो। तर चला समोरचा जिल्हा बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अत्यंत दिवाळी गोड होणार। दसरा गोड झालेलाच होता, तर आता दिवाळी पण या ठिकाणी गोड होणार, कारण की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार। त्यामुळे चिंता करू नका, आता लवकरच तुमचं बँक अकाउंट या ठिकाणी मध्ये पैसा येणार। तो म्हणजे तुम्हाला अर्धा तास किंवा लागू शकतो, किंवा तुम्हाला 12 घंटे सुद्धा लागू शकतात। अर्धा तास कसं काय, जर तुमचं या 2 बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला लागणार फक्त 30 मिनिटे, आणि जर इतर बँक खात्यामध्ये असेल तर तुम्हाला
तुम्हाला 12 घंटे पण लागू शकतात शेतकरी मित्रांनो, 12 घंटे सुद्धा लागू शकतात। तर चला समोरचा जिल्हा बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार। सोलापूर झाल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते एकत्रित मिळणार। समोरचा जिल्हा असणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी 2 हप्ते या ठिकाणी मिळणार। बीड नंतर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट 4,000 रुपये जमा करून घेता येणार आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये या ठिकाणी टाकले जाणार आहे, त्यामुळे चिंता करू नका। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पैसा मिळणार। असे 22 जिल्हे आहे। जर तुमच्या लक्षात नसेल, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार, पण आपला जिल्हा या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये येतो की नाही येतो, आपण या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो, जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आम्ही तुम्हाला सांगू जी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुम्ही फक्त आम्हाला कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितपणे कळवू कोणती तुमची यादी आलेली आहे की नाही आली, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसा येणार आहे की नाही येणार। तर चला सविस्तर या ठिकाणी आपण आता त्या 2 बँका बघणार आहोत। त्या 2 बँका बघणार आहोत। 2 बँका होते एक काम कोणतं आहे जे काम केल्याशिवाय तुम्हाला पैसा 1 रुपया तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार नाही। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते एक काम बघूया कोणतं आहे ते महत्त्वाचं काम, आणि ते 2 बँका बघूया ज्या 2 बँकामध्ये फक्त 30 मिनिटांमध्ये पैसा जमा होणार। तर चला सविस्तर बघूया त्या 2 बँका व ते एक काम, जे काम जर तुम्ही केलं नाही, जर ते काम तुम्ही अधुरं ठेवलं तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे ते काम खूप महत्त्वाचं आहे, ते काम करणं इतकं गरजेचं आहे। जर तुम्ही ते काम केलं नाही, अधुरं ठेवलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा व PM किसान योजनेचा नव्हे तर तुम्हाला पीक विमा पण नाही, तुम्हाला नुकसान भरपाई नाही, कोणताही योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण की GRच तसा आलेला आहे, GR मध्येच तसं टाकलेलं आहे की GR मध्ये ज्या ठिकाणी टाकलेलं होतं जर हे काम कंप्लीट नसेल तर 1 रुपया या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार नाही। तर चला सविस्तर बघूया ते एक काम कोणतं आहे। त्यापूर्वी आपण त्या 2 बँका बघूया ज्या 2 बँकामध्ये फक्त 30 मिनिटांमध्ये पैसा येणार। जर तुमचं पण अकाउंट या 2 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पैसा येणार। 2 योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार। फक्त तुम्ही या 22 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये असलेले गरजेचे आहे। तर चला सविस्तर बघूया त्या फास्ट असलेल्या 2 बँका। त्यामध्ये आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। कारण की जर तुमचं बँक अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला आता 30 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे। 2 योजनेचे हप्ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। जर तुमची दुसरी बँक ती आहे ती म्हणजे ग्रामीण बँक जर तुमची असेल, ग्रामीण बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। कारण की ग्रामीण बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा येणार, तुमच्या बँक खात्यामध्ये पण लवकरात लवकर पैसा जमा होणार। 2 तास पण नाही लागणार, त्याला फक्त 30 ते 35 मिनिटं लागणार। जर तुमच्या अकाउंट या 2 अकाउंटमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पैसा मिळणार। पण तुम्ही 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे। तुम्हाला जर प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, आम्हाला कमेंट करा। आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू तुम्हाला 30 मिनिटात पैसा येणार की तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पैसा येणार की तुम्हाला पैसा येण्यास उशीर होणार। फक्त आम्हाला 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये ते फक्त चेक करणं आहे आणि तो आम्हाला तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे ते पण कळवा। आम्ही तुम्हाला वेळ पण सांगू, तारीख पण सांगू, पूर्णपणे माहिती बघायला मिळेल। फक्त तुमचा जिल्हा आणि तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे तेवढं कळवा। तर चला सविस्तरपणे बघूया कोणतं आहे हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी मिळणार नाही। 1 रुपया तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही, कारण की हे काम खूप महत्त्वाचं आहे। केंद्र सरकारने GR काढलेला आहे, जे शेतकरी एक काम करणार नाही, जे शेतकरी एक काम अधुरं ठेवतील तर त्यांना 1 रुपया या ठिकाणी देऊ नका असं GR म्हणजे गव्हर्नमेंट रूलच तसा आलेला आहे, गव्हर्नमेंटनं रूलच तसा काढला आहे। तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते काम। तर ते काम आहे ID
फार्मर आयडी ज्या शेतकऱ्याची नाही त्यांना एकही रुपया दिला जाणार नाही. केंद्र सरकारचा GR आलेला आहे. केंद्र सरकारने तो GR काढलेला आहे. फार्मर आयडी शेतकऱ्याची नसेल तर त्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरातल्या लवकर फार्मर आयडी काढून घ्या. जर तुम्ही फार्मर आयडी काढली नाही तर तुम्हाला पण पैसा एकही रुपये मिळणार नाही. त्यामुळे याची तरतूद घ्या आणि फार्मर आयडी लवकरात लवकर क्रिएट करून घ्या. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा आणि तुमचं बँक अकाउंट आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू तुम्हाला पैसा 30 मिनिटात येणार की तुम्हाला पैसा 10 घंट्यात येणार की तुम्हाला पैसा समोरच्या टप्प्यामध्ये म्हणजेच 2 हप्त्यानंतर येणार. संपूर्ण माहिती बघायला मिळेल. फक्त कमेंट करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.